श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतायत, या संदेशाला येत्या 5 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. कारण या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष करसाल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. पण कदाचित जर तुम्ही या संदेशाला पूर्ण ऐकसाल तर चांगलं तुमच्यासाठीच. तुमच्या भाग्यातच स्वामी चमत्कार करतील. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप केल्याशिवाय थांबू नका. स्वामींचा हा संदेश चमत्कारी ठरणार आहे आणि येत्या 24 तासात हा संदेश पूर्णपणे डिलीट होऊन जाणार. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. खास हा संदेश तुम्हाला स्वतः देवाने पाठवला आहे. या संदेशाकडे तुम्ही आज दुर्लक्ष न करता कमीत कमी 5 मिनिटे ऐका. कारण येत्या 7 मिनिटानंतर तुमच्या आयुष्यात मोठमोठे चमत्कार व्हायला लागतील. हा संदेश स्वामींनी वरदान म्हणून त्या भक्तांसाठी पाठवला आहे, जे स्वामींचे नामस्मरण करतात आणि सदैव आपले कर्म हे चांगल्या योग्यप्रमाणे करत राहतात. त्यामुळे तुम्ही त्या भक्तांमध्ये आहात. तुमची निवड स्वामींनी केली आहे. त्यामुळे हा संदेश स्वामींनी तुमच्याजवळ स्वतः पाठवलेला आहे. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. पूर्ण संदेश ऐका. तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की येईल. स्वामी म्हणतात, हे आत्मा, तुला काय हवं आहे? कदाचित तू लोभापायी तुला घर, गाडी, बंगला, पैसा, ऐश्वर्य, संपत्ती आणि प्रसिद्धी हवी असेल. पण तुला एक सर्वात मोठी गोष्ट सुद्धा हवी आहे, जे की तुला स्वतःलाच माहीत नाही. ती म्हणजे समाधान. बाळा, तुझ्या जीवनात मी तर सर्व तुला जे पाहिजे ते देणारच आहे, पण सोबत तुला समाधान सुद्धा देणार आहे. त्यामुळे तू आत्तापासून काळजी करणं सोड. जे तुला मिळेल, जेवढं तुला मिळेल तेवढ्यात खुश राहायला शिक. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही जर स्वामी समर्थांना मानत असाल, स्वामी समर्थ तुमचे जर देव असतील, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुमच्या घरात 3 गोष्टी होत असतात. त्या 3ही गोष्टी असल्या प्रकारच्या असतात. तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा. तुम्हाला जर आयुष्यात काही पुढे मोठं करायचं तर पहिले आपल्या घरात एक स्वामी समर्थांचा फोटो आणून लावा आणि त्या फोटोची रोज पूजा न करता फक्त पाया पडण्यास सुरुवात करा आणि फोटो पुढे जाऊन 5 वेळा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुम्हाला येत्या काही दिवसातच तुमच्या घरात आणि तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा आपल्या बदल दिसायला लागतील. हे बदल एका चमत्कारी रूपाने तुमच्या अंगी आणि घरात व्हायला लागतील. हे बदल स्वतः स्वामी समर्थ करतील. ते बदल फार चमत्कारी असतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चमत्कार सुद्धा घडतील. तुम्हाला जर आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतील तर ह्या एक उपाय करा. तुमच्या अडचणी पूर्णपणे निघून जातील. तुम्हाला सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी उठायचे आहे आणि रात्री जमेल तेवढे लवकर झोपायचे आहे. जेव्हा एखादा व्यक्ती 7 ते 8 दिवस लगातार सूर्य उगवण्याच्या आधी उठून बसतो आणि उठल्यानंतर उगवणारा सूर्य पाहतो, तो व्यक्ती सर्वात भाग्यवान मानला जातो. असे 7 ते 8 दिवस केल्याने तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत ते कमी होतील. तुमचे ग्रहमान जे योग्य नाही, तुमचे राशीफळ जे तुमचे भविष्य चुकीचे दाखवत आहेत, ते सर्व काही बरोबर होतील आणि तुमचे ग्रहमान बरोबर आल्यानंतर तुमचं भविष्य आपोआप चांगले बदलेल. स्वामी म्हणतात, चिंता करू नका. जर तुम्हाला जास्त चिंता होत असेल तर त्यासाठी तुम्ही माझे काही वेळा नामस्मरण करा. ती चिंता मी स्वतः दूर करीन. तुम्ही एखाद्या संकटात अडकले, ते संकट छोटं असो अथवा तो संकट मोठं असो, पण विश्वासाने तुम्ही माझं नामस्मरण करा. माझी आठवण घ्या. मी नक्की तुम्हाला दर्शन देईल आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करण्याला मी येईल. काळजी करू नका. फक्त तुम्ही विश्वासाने या संदेशाला 5 गरजू लोकांपर्यंत पाठवा आणि हा संदेश ऐकत जा. तुम्हाला येत्या 48 तासात मोठी बातमी मिळेल. भाग्यवंत ठराल जर तुम्ही या संदेशाला विश्वासाने लाईक करून कमेंटमध्ये 11 वेळा न थकता न थांबता श्री स्वामी समर्थ एकामागे एक टाईप करसाल. आता ते दिवस संपले आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनत करायची आहे. आता तर ते दिवस आले आहे ज्यामध्ये तुम्हाला आता तुमचं खरं आयुष्य जगायचं आहे.
आत्तापर्यंत तर तुम्ही खूप सारे कर्म केलंय, खूप सारं काम केलंय, तर आत्तापासून खरं आयुष्य जगायचंय तुम्हाला. आत्तापासून आयुष्याची खरी मजा असते तरी काय ते तुम्हाला पाहायची आहे. येत्या काही आठवड्यात तुम्हाला मोठमोठ्या बातम्या मिळायला लागतील. तुम्ही ज्याबद्दल कधी विचारही नव्हता केलता तशा बातम्या तुम्हाला कानावर पडतील. आता प्रत्येक गोष्ट शक्य होईल, अशक्यही शक्य करतील स्वामी. बाळा, एकदा स्वामी समर्थांचे नामस्मरण कर. स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी समर्थांच्या दरबारात हिंदू किंवा मुस्लिम, भीम किंवा ख्रिश्चन असला कोणत्याही प्रकारचा किंवा कोणत्याही धर्माचा भेदभाव नसतो. स्वामी समर्थांना सर्वे सारखेच. त्यामुळे ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ हे एक असे गुरु आहे जे आपल्याला सर्व काही देतील. स्वामी समर्थ फक्त पाहतात की कोण त्यांची भक्ती करतो आणि कोण त्यांचे नामस्मरण करतो. ते कधीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही की कोणत्या धर्माचा त्यांची भक्ती करतो. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तीतच खरी शक्ती आहे. माझ्या नामस्मरणातच तुमच्या आयुष्याला एक नवी मिळणारी दिशा आहे. तुम्ही माझे नामस्मरण करा, तुमच्या आयुष्यात नवी दिशा मी देणार. काळजी करू नका, तुम्हाला येत्या 48 तासात मी एक चमत्कारी रूपाने खूप मोठी रक्कमसुद्धा देणार आहे. ती कशी येईल, कुठून येईल आणि कधी येईल हे तुम्हाला येत्या 24 तासात कळेलच. पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट सांगा. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे निवासी आहेत. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महाराज आहेत. पण तुम्ही कधी अक्कलकोटला गेले की नाही ते एकदा कमेंट करून होय किंवा नाही असे टाईप करा. स्वामी समर्थ महाराज यांचे चमत्कार आणि यांची लीला अपरंपार आहे. स्वामी समर्थ महाराजांची प्रत्येक गोष्ट ही अशी असते जी कदाचितच याआधी या ब्रह्मांडावर घडली. स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहे, ते प्रत्येक गोष्ट शक्य करतील. स्वामी म्हणतात, जीवनात योग्य मार्ग नक्की मिळेल. फक्त त्या मार्गासाठी थोडासा संयम ठेवा आणि जमेल तर थोडीशी मेहनतसुद्धा करा. कारण नशीब तेव्हाच आपली साथ देते जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो आणि मेहनत करतो. उगाच्या पोटी कापूस, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी हे असतेच. पण ते तेव्हा निघून जाते जेव्हा तो एक चांगला माणूस बनतो आणि त्यासाठी त्याला मेहनत करावी लागते. त्यासाठी त्याला स्वतःमध्ये तेवढे बदल घडवून आणावे लागतात. स्वामी म्हणतात, ऋषीचे आणि हरलीचे मूळ पाहू नये. अर्थात ऋषीचे आणि हरलीचे मूळ शोधण्यास फार खोलवर शिरावे लागते. ऋषी हे खूप ज्ञानी आणि खूप तपस्वी असतात, यांची आपण बराबरी करू शकत नाही. आणि हरळीचे सुद्धा मूळ खूप खोल असते, त्यासाठीही आपल्याला खूप खोल रुजावे लागेल. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. अर्थात भांड्याच्या दोन दोष ह्या दोघाला असतो. एक कोणीही भांडू शकतच नाही जोपर्यंत त्याला पुढच्याकडून प्रतिउत्तर मिळत नाही. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही जर मला मानत असाल तर एक गोष्ट नक्की करा. तुम्हाला जर येत्या 48 तासात एक गोड बातमी हवी असेल तर माझं नाव म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा वाक्य कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी समर्थांचं हे नामस्मरण करणं म्हणजे आयुष्यात चमत्कार स्वतःच्या हाताने घडवून आणणं असाच होय. जर आपल्याला आयुष्यात चमत्कार पाहायचा असेल आणि तो घडत नसेल किंवा आपल्या आयुष्यात कधीही चमत्कार झाला नसेल किंवा होत नसेल तर आपल्याला आयुष्यात स्वतःच्या हाताने सुद्धा चमत्कार घडवून आणता येतो. त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे लागतील. तुम्ही 7 ते 8 दिवस स्वामी समर्थांचे जसा वेळ मिळेल तसे संदेश ऐका, जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण ऐका आणि नामस्मरण करा. आणि पहा, येत्या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या जीवनात चमत्कार हा नक्की घडेल. स्वामी समर्थांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की तो नशिबात जे काही नाही ते सुद्धा देऊन जातो. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने मोठमोठे चमत्कार होतात. याआधी जे आपण कुठेच असे चमत्कार पाहिले नसतील, कदाचितच याआधी तुमच्यासोबत असे चमत्कार झाले असतील. स्वामी म्हणतात, भक्ती कशी करावी? भक्ती ही अशी करावी की लोकांनी कधी म्हटलं नाही पाहिजे की तू भक्त आहेस तरी कोणाचा, किंवा
देवाला सुद्धा वाटलं नाही पाहिजे की आपल्या भक्तीत काहीतरी कमी आहे. लक्षात ठेवा, ज्याबद्दल आपण विचार करतो ते गोष्ट जर शक्य करायची असेल तर आपल्याला आयुष्यात मेहनत करावी लागेल. मेहनतीला फक्त 2 पर्याय असतात, एक की मेहनत करा किंवा दुसरी म्हणजे मरा. स्वामी समर्थ एक छोटीशी कथा सांगतात आणि त्यात म्हणतात, भक्ती कशी करावी हे या कथेमार्फत शिका. तर आज ती कथा आपण सुद्धा ऐकूया आणि जाणून घेऊया की भक्ती कशी करायची असते. एक तरुण एका साधूकडे गेला व त्याने त्याला प्रश्न केला, गुरुदेव, भक्ती कशी करावी? त्याबद्दल कारण आपण मला मार्गदर्शन करू शकाल का? मला त्याबद्दल काहीही अनुभव नाही. तो साधू त्याला म्हणाला, एकदा नारद मुनी द्वारकेस गेले व गोपालकृष्णाला म्हणाले, भगवन, मला तुमची सेवा करायची आहे, मला काहीतरी काम सांगा. गोपालकृष्णांनी नारद मुनींना मथुरेस जाऊन आपल्या एका मित्राला आपला निरोप पोहोचवण्याकरिता सांगितले. मथुरेस जाऊन व गोपालकृष्णांनी दिलेला निरोप तिथल्या मित्राला सांगून नारद मुनी द्वारकेस परतले व म्हणाले, भगवंता, आपला निरोप मी पोहोचवून आलो आहे, आता मी काय करू? गोपालकृष्णांनी नारदपाशी एक मौल्यवान वस्तू देऊन ती त्यांना वृंदावनात असलेल्या आपल्या मित्राला आपल्यातर्फे भेट म्हणून देण्यास सांगितली. नारद मुनी त्याचप्रमाणे वृंदावनात गेले आणि ती भेटवस्तू गोपालकृष्णाच्या मित्राला देऊन परत आले व गोपालकृष्णाला म्हणाले, भगवन, मी आपण सांगितलेले काम केले, आता मी काय सेवा करू? गोपालकृष्णांनी त्यांना गोकुळात जाऊन राधाचे कुशल काढून येण्यास सांगितले. त्याचप्रमाणे ते गोकुळात गेले, प्रत्यक्ष राधेला भेटले आणि गोपालकृष्णाचा कुशल तिला सांगून व ती खुशाल असल्याची खात्री करून घेऊन ते परत द्वारकेस गेले व गोपालकृष्णाला म्हणाले, भगवंता, आपण जिला व जी आपल्याला प्राणप्रिय आहे ती राधा खुशाल आहे, तेव्हा आता मी तुमची काय सेवा करू? परंतु त्या साधूला म्हणदेच थांबवून तो तरुण काहीसा चिडक्या स्वरात त्याला म्हणाला, साधू महाराज, किती शेकडो कामे सांगितली आणि त्यापैकी प्रत्येक काम करून होताच ते केल्याचे सांगायला वा यापुढे आता मी कुठले काम करावे हे गोपालकृष्णांना विचारायला नारदांची स्वारी त्यांच्याकडे गेली. असे थोडक्यात मला सांगा आणि भक्ती कशी करावी त्याबद्दल मार्गदर्शन करा. तो साधू म्हणाला, तेच सांगण्यासाठी मी एवढी लांबण लावली. नारद ज्याप्रमाणे हाती घेतलेले प्रत्येक काम करून होताच भगवंताकडे धाव घेत होते, त्याचप्रमाणे करायला घेतलेले प्रत्येक काम करून आणि ते काम पूर्ण होताच त्याच माणसाने जे आपल्याला परमेश्वराकडे जायचे आहे, परमेश्वराकडे जाऊन त्यांचे नामस्मरण करायचे आणि विचारायचं, हे भगवंता, मी हे काम तर केलंय, यात मला यश नक्की मिळू दे आणि यापुढे आता मी काय करू, मला मार्गदर्शन कर. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे आपण एखादं काम करतोय तर ते आपण अर्धं काम सुद्धा करत नाही आणि देवाकडे जाऊन म्हणतो, आता यापुढे मी काय करू आणि हे जे मी आता काम केलंय यात मला यश नक्की द्या. पण आपल्याला नक्की पहिले ते काम आपण केले ते पूर्ण करायचे आणि नंतरच देवाकडे जाऊन म्हणायचे, हे भगवंता, मी ते काम पूर्ण केले, आता नंतर काय करू आणि यापुढे मी कोणतं काम करू आणि जे आत्ता केलंय त्यात मला यश मात्र नक्की मिळू द्या. स्वामी म्हणतात, आयुष्यात चमत्कार व्हायला वेळ लागत नाही, फक्त तुम्ही लोक माझे नाम स्मरण करा आणि जेव्हा तुम्ही माझे नाम स्मरण कराल तेव्हा मी तुमच्या पाठीशी येईन. अतिपरिचय आणि खोटा मान मनुष्याला नेहमी खालीच ओढतो. जर आपल्याला पुढे जायचे आहे तर आपल्याला अतिपरिचय बंद करावा लागेल. सावधपण, उत्तम निर्णय शक्ती व स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकासाठी लोकांकरिता होणारे शासन. लोकशाही म्हणजे तोंडावर वाफलेली चालणारे राज्यतंत्र. लोकशाही म्हणजे राजहीनी परंतु अनेक राजे असेल तरी ते चालणारे राज्य होय. लोकशाही म्हणजे वादविवादातून चालणारी स्वयंचलित लोकयंत्रणा.
लोकशाही हे एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या मनासारखी करू शकतो. स्वामींची भक्तीसुद्धा तशीच आहे. स्वामींकडून आपण आपली प्रत्येक इच्छा, आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्यांचे नामस्मरण आणि त्यांची भक्ती करायला हवी. स्वामींची ज्याप्रमाणे आपण भक्ती करू त्याप्रमाणे आपल्याला स्वामी स्वतः फळ देतील. वाचण्यासाठी वेळ वाढवा, कारण तो शहाणपणाचा निर्झर आहे. जेव्हा तुम्ही एखादी पुस्तक किंवा एखादी गोष्ट वाचाल तेव्हा तुम्हाला त्या तात्पर्य म्हणजे खूप काही कळेल. विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे. विचार हा सत्याचा सेवक आहे, म्हणून सेवकाला मालकाशी एकनिष्ठ राहू द्या. जसा आपण विचार करतो तसे आपण नसू, जसे आपण आहोत तसे आपण विचार करतो. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपली समजूत आहे त्याप्रमाणे आपला निर्णयसुद्धा असेल. निर्णय बदलायचा असेल तर आपल्याला मेहनत करणे आवश्यक आहे. या आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही. शिवाय जर आपण एखादी गोष्ट करत आहोत आणि त्यात यश पाहिजे. लक्षात ठेवा, या आयुष्यात यश एवढ्या सोप्यानं जर भेटलं असतं तर आत्तापर्यंत सर्वजण जे काही आले होते या जगावर ते सर्व यशस्वी होऊनच गेले असते. पण तसं नाही. या आयुष्यात तोच यशस्वी होतो जो खूप कठोर मेहनत घेतो. या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला मेहनत मात्र नक्की करावी लागते. मेहनतीला कदाचितच पर्याय नाही. मेहनतीला एकही पर्याय मिळणार नाही. मेहनत हे पर्यायाशिवाय नाहीच. मेहनत करावीच लागेल. मेहनत कराल तरच तुम्हाला यश मिळेल. आणि नक्की खात्री ठेवा, येत्या तुम्हाला काही तासात चांगल्या बातम्यासुद्धा मिळायला लागतील. विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे. विद्या दिल्याने वाढते आणि लपून ठेवल्याने कमी होते. विद्या ही गरिबीची धन आणि श्रीमंताचा अलंकार आहे. विद्या व उपयोग हे एकच आहे. विद्या हे शरीर म्हटलं आणि उद्योग हे धड म्हटलं तरी चालेल. मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी म्हणजे तो एक असा व्यक्ती असतो जो काही ना काही नवीन शिकत असतो. आणि जोवर तुम्ही काही ना काही नवीन शिकाल तोवर तुम्ही विद्यार्थी म्हणून धरत राहाल. जीवनात सदैव विद्यार्थी राहिलं पाहिजे, कारण जोवर तुम्ही विद्यार्थी राहाल तोवर तुम्ही प्रत्येक नवीन नवीन गोष्ट शिकत राहाल आणि त्यामुळे तुम्ही जगाच्या आणखीन पुढे जाल. मृत्यू येईपर्यंत मनुष्य विद्यार्थी आहे. विनय ही संपत्तीची नव्हे तर संस्काराची जननी आहे. विनय हे ईश्वराचे रूप आहे. विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे. विनय हा ज्ञानी माणसाचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. विनयामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते. विनयशील होण्यात वेळ घालवा, कारण सभ्यतेचे ते मानचिन्ह आहे. विनयशीलपणा जेवढी कामे होतात तेवढी अधिक चालून होत नाही. विनयाबरोबर निर्भय व्हा. निर्भयतेने प्रगती होते आणि विनयाने रक्षण होते. विनोद हा सत्याचा मंत्र आहे. विनोद हा न्यायाधीशप्रमाणे निष्ठुर असतो. विनोद हे दोष मांडण्याचे प्रभावी साधन आहे. विनोद म्हणजे संभाषणाची चव वाढवणारे मीठ आहे. विनोद ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात एका पुढच्या स्तरावर घेऊन जाऊ शकते. विनोद म्हणजे दुःखमय जीवनात गारवा निर्माण करणारी मृद फुलकर होय. विनोद म्हणजे जगातील दुःख आणि अज्ञानीकडे खेळकर दृष्टीने पाहणे. विनोदामुळे आयुष्याचा गूढपणा नाहीसा होऊन जीवन शुद्ध होते. विनोद हे जीवन वृक्षाचे फूल आहे. अश्रू हे त्या वृक्षाचे फळ आहे. विनोद हा माणसाचा चांगुलपणा मान्य करतो व दोष पूर्णपणे घालवितो. विनोद हा माणसाचा एक असा गुण आहे जो त्याला एखाद्या चुकीपासून सुद्धा वाचवू शकतो. जो मुलांचे मन जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो. शिक्षण हा वयाने वृद्ध असला किंवा एखाद्या गोष्टीत लहान असला तरी थांबणारी गोष्ट मुळीच नाही. शिक्षण म्हणजे उद्याच्या अंधारात समाजाला मार्गदर्शन करणारी मशाल होय. शिक्षण म्हणजे राष्ट्रपती किंवा राष्ट्र मंदिरातील देवाच्या मूर्ती बनवणारे थोर शिल्पकार आहे. राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे व शाळेतील प्रत्येक आई ही मुलांची शिक्षक आहे. शिक्षण म्हणजे सत्संग होय. शिक्षण म्हणजे सत्य. शिक्षण म्हणजे समता. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य यांचा निलाम.
शिक्षण म्हणजे आचार, विचार आणि उच्चार यांचा उगमस्थान होय. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे. जो याला पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहतच नाही. शिक्षण म्हणजे अनंत असणारे शारीरिक, मानसिक व आत्मिक गुण प्रकाशित करतो. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षण हे उत्कर्षाच्या इमारतीचा पाया आहे. शिक्षणाने सत्यम, शिवम, सुंदरम यांचे दर्शन होते. शिक्षण हा सुख संपदांचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. चारित्र्य निर्मिती हा शिक्षणाचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. व्यक्ती सज्जन आणि धार्मिक बनविणे हा शिक्षणाचा उपदेश आहे. सत्य हाच परमेश्वर. सत्याला पहिला मार्ग विपत्ती. सत्य बोलावे मूर्खते, उथळंब सुखे. सत्य परतता नाही. आयुष्यात आपल्याला जर पुढे जायचं आहे, काहीतरी मोठं करायचं आहे, तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये मेहनत करावी लागेल. सद्गुण स्वभावच पाहत असतात. साचलेले सद्गुण दुर्गुणांच्या योग्यतेत येतात. जेव्हा सद्गुण टोकाले जातो, जेव्हा तो दुर्गुण होतो. साहोनी टाकी धाय, पाषाणही देवीच झालं. आता हे बाळा लक्षात घे, तू येत्या 24 तासात तुझ्या आयुष्यात चमत्कार मात्र नक्की होणार. जेव्हा सद्गुण टोकाला जातो तेव्हा तो दुर्गुण होतो आणि साहोनी टाकी घ्यावी, पाषाणालाही देवची झाले. आता जे व्यक्ती कष्ट सहन करतो त्याला देवपण सुद्धा मिळू शकतं. सहन तितके जीवन. सर्व सत्यपुरुष सहन करतात. आम्हाला मात्र अहंकाराने सहन केले होते. एक एरन शेकडो हातोडे तोडतो, कारण घाव हातोडा घालतात. एरन तो सहन करतो. तोडणारे तुटून जातात सहज, पण सहन करणारे वाचतात. तुम्ही फक्त सहन करण्यात समर्थ होऊन जा. प्रत्येक घटना जी तुम्हाला हादरून टाकते तीच तुम्हाला अजून मजबूत करून टाकेल. हास्य ही जीवनाची संजीवनी आहे. हास्य ही जीवनाचे वृक्षाचे फूल आहे. हसण्यामध्येच वेळ घालवा, कारण त्यामध्येच आत्म्याचे ते संगीत आहे. हसण्यासाठी वेळ काढा, तो आनंदाचा सोपान आहे. हसण्यासारखा दुसरा आरोग्यदायी व्यायाम नाही. इतरांना हसवू नका. हसला तर तुमचे दोष बाहेर पडतील. चेहऱ्यावर नेहमी स्मित ठेवा. रडक्या चेहऱ्याचे कोणी स्वागत करत नाही, हे लक्षात घ्या. जोपर्यंत चेहरा सुखी किंवा आनंदी दिसणार नाही किंवा चेहरा साधारण दिसणार नाही, तोपर्यंत तुमचं स्वागत केलं जाईल. आणि जेव्हा चेहरा रडका किंवा एखाद्या वेगळ्या भावने दिसेल तेव्हा तुमचा तिरस्कार केला जाईल. क्षमा करणे हाच सूड घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग होय. एखादा व्यक्ती त्याला माहिती आहे त्यानं चूक केली आणि त्याला पक्क माहीत आहे की आपण त्याला काहीतरी शिक्षा करणार, पण तेच ऐन मोक्यावर त्याला आपण सोडून दिले तर तो खूप जास्त चिडतो. त्याला वाटतंय की या पुढच्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केला आणि तो त्यामुळेच खूप चिडून असतो. क्षमा हा शूरांचा गुणधर्म आहे. धीरवंताचा शुभक्षण आहे. शिक्षा करण्यापेक्षा धीरवंत होण्यात खरी मर्दपणा आहे. क्षमा हा दुर्बलांचा सोपान आहे तर स्वावलंबाचा अलंकार आहे. क्षमा म्हणजे वाट चुकलेल्या माणसाला इष्ट मार्गावर चालविण्याचा अवसर देणे. क्षमेचा उपयोग स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अधिक करा. पायदळी चुरगलेली फुले, चुरगण्यात पायांना आपलं सुगंध असतं. स्वामी म्हणतात, बाळा लक्षात ठेव, येत्या 48 तासात तुझ्या जीवनात मी मोठे मोठे चमत्कार करणार आहे. येत्या काही तासात तुझे सर्व दुःख मी पूर्णपणे नष्ट करणार आहे. बाळा काळजी करू नको. येत्या 48 तासात मी तुझं सर्व योग्य तेच करेन. तुझ्या सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे मी करेन. विश्वास ठेव, आज तुझी प्रत्येक गोष्ट मी बदलणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं आता होणार आहे. फक्त तू स्वामी समर्थांना विसरू नको. तुला जर आयुष्यात चमत्कार पाहायचे असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. आणि हा आजचा म्हणजे ज्या दिवशी तू ऐकत आहेस त्या दिवशीचा स्वामी संदेश जर पूर्ण ऐकला असशील तर होय पूर्ण ऐकलाच असं टाईप कर. रोज सकाळी सकाळी लवकर उठावे. जोपर्यंत तुम्ही उगवता सूर्य झोपून पाहाल तोपर्यंत अयशस्वी राहाल, आणि ज्या दिवशीपासून उगवता सूर्य तुम्ही जागी होऊन पाहाल त्या दिवशीपासून यश तुमच्या जवळ यायला सुरुवात होईल. काळजी करू नका. आता प्रत्येक गोष्ट बदलली आहे आणि प्रत्येक गोष्ट राहिलेली सुद्धा बदलणार आहे. आता यश हे तुम्हाला मिळणार आहे. काळजी करू नका. सर्व गोष्टी चांगल्याच होतात.
श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.